बॉलला पाठवलंय डी झोन मध्ये. गोशाकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती सिंगल आले. सिंगल धाबेच्या मदतीनं धावा संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात केली जाईल. सुरुवात दमदार पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना दिवदेवेवाडी संघाकडून आकाश फलंदाजाची कमीत कमी धावा इथून रोखाव्या लागतील. 30च्या आतमध्ये तुम्हाला इथून ठेवावं लागेल दिवदेवेवाडी टीमला. जर अतिरिक्त धावा आल्या तर 2 षटकामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं सोपं बनणार नाही सेकंड सत्रामध्ये दह्यात टीमला. त्यामुळे दह्यात टीमला देखील माहिती आहे आता इथून आपल्याला आकाशची विकेट इम्पॉर्टंट आहे. विकेट किंवा डॉट बॉल या मॅचमध्ये भरपूर काही सांगून जातील. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसऱ्या षटकातला पहिला बॉल ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंग हॉर्न मध्ये टीपला जातोय झेल. ज्या विकेटची गरज होती त्या टीमला ती महत्वपूर्ण विकेट मच नीडेड ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज दर्शन. या गोलंदाजाने पहिला हदरा बॅटिंग करत असताना दिवदेवेवाडी टीमला. फलंदाज आकाशवाद. ओव्हरपेज बॉल होता. अगदी सरळ मारण्याचा प्रयत्न. फुल फेस ऑफ द बॅट. पूर्ण बॅट ओपन झाली नाही. त्या कारणामुळे ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आकाश बाद होतोय. आता मात्र कमबॅक करू शकेल दह्यात टीम. धावा वाता इथून वाचवाव्या लागतील गोलंदाज दर्शन या गोलंदाजाला. उर्वरित अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. 30च्या आतमध्ये जर धावसंख्या राहिली तर या मॅचमध्ये जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनलचा सामना अगदी रोमहर्षक पाहायला मिळेल. सेमीफायनलचा सामना देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळाला. 1-0 मध्ये 3 धाबेची गरज असताना सामना खऱ्या अर्थाने जिंकला दिवदेवेवाडी टीमनं आणि परास्त केलं खऱ्या अर्थाने CKM बोरगाव संघाला. बोरगाव संघाने देखील घाम फोडला होता. अप्रतिम बटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने जयराज या फलंदाजाची. गोलंदाज तयार. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर कमबॅक. वॉट अ बॉडी. ज्या प्रकारे आकाश बाद झाला त्यानंतर मात्र कमबॅक करतोय दह्याट संघ. लगातार 2 चेंडू निर्धाव. आता मात्र धाव संख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती दर्शन अप्रतिम अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा तिखट मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज दर्शनचा आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. हो स्लॉटमध्ये बॉल. वारंवार स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेट क्रमांक 2. रनआउट देखील नाहीये. ही धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. खऱ्या अर्थाने आपण पाहतो रायगड मध्ये दोन्ही एंड कडून जर तुम्ही जर क्रीज सोडाल तर मात्र ती धाव ग्राह्य धरली जाते. पण तो इथे देखील तेच पाहायला मिळालं. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. पंचाने लगेच बॅट्समनला थांबवलं. लगातार 3 चेंडू अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये दह्याट टीम कडून. दर्शन या गोलंदाजाचं आपण कौतुक करावं तितकं कमी. 3 चेंडू 3 निर्धाव चेंडू फेकले गेले. त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट. आकाशला बाद करण्यात त्याला यश आलंय. हो या बॉलवरती देखील कट करण्याचा प्रयत्न. सिंगल. सोटी धाव करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. नाहीतर मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे फलंदाज. या बॉलवरती सिंगल आले. चौथ्या बॉलवरती सिंगल आणि त्यामुळे 1 धावेने धाव संख्या 19 या आकड्यावर. आउट आहे का? यस रनआउट झालाय. माफ करा. म्हणजे एकही धाव नाही पहिल्या 4 बॉलवरती. कमालीचं षटक. 18 धाब्यांवरती धाव संख्या स्थिर होते. 18 ऑन बोर्ड. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजयला आपण पाहणार आहोत. नॉन स्ट्राईक एंड वरती ओम आता स्ट्राईकला आलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती ओम होता आणि आता मात्र पहिला बॉल ओम फेस करेल. ओमकडे क्षमता आहे मोठे पटके मारण्याची आणि उर्वरित 2 बॉलवरती ते मोठे पटके मारावे लागतील. कमालीचं षटक आपण पाहतोय. पहिल्या 4 बॉलवरती एकही धाव खर्च केले नाही दर्शन या गोलंदाजाने. जडमध्ये बॉल डिलिव्हर केला. या बॉलवरती देखील आपण पाहतोय वालिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहे. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या दिवदेवेवाडी टीमला. विजय बाद. 1 शॉट आहे का? म्हणजे एकही धाव नाही. एकही धाव नाही. क्या बात आहे. म्हणजे लगातार आपण पाहतोय डॉट बॉल केले जात आहेत. लगातार 5 बॉल निर्धाव. धाव संख्या फक्त आणि फक्त 18. कमालीचं षटक.
अगदी डेथ ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दर्शन देतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव षटक इथून हत्तेल का शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये दर्शन या गोलंदाजाचा. यावेळी हॅमर केलाय कॅचची संधी जेल होईल का? यस डेफिनेटली. या स्पर्धेमधील निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम मैदानाच्या आतमध्ये दर्शन करतोय. दह्या टीम कडून कमबॅक केला जातोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि त्यानंतर दह्या टीमच्या माध्यमातून दर्शन या गोलंदाजाने अप्रतिम षटक हाताळलं. 3 विकेट आणि एकही धाव खर्च केली नाहीये. सुपर स्पेल राहिला, इकॉनॉमिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये. 2 रनआउट होते. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडले जातील. 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये टोटल 4 विकेट गेले. अप्रतिम षटक राहिलं. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती बॅटिंग करत असताना देवदिवेबारी टीमने बनवल्या 18-19 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये दह्याट या संघाला आपण पाहणार आहोत. सेकंड सत्रामध्ये पुन्हा एकदा जाऊया. आमचे साथी समालोचक संतोष देसाई सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू.